बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। प्रशांत कोरणकरांविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। संभाजी ब्रिगेडचं जोडे मारो आंदोलन, कोरणकरांच्या तोंडाला काळं फासण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा। कोरणकरांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला देणार 1 लाखांचं बक्षीस। महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना इशारा। याने इतिहासकार इतिहासतज्ञ आमचे इंद्रजित सावंत साहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यांचा अवमान केला। त्यामुळे अशा शिवद्रोहीचा आम्ही या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडेमार आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत। आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवप्रेमींना एक चॅलेंज देतो की या प्रशांत किरोडकरला जर कोणी थोबाड त्याचं काया करून त्याची धिंड काढील त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 1 लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ। असं परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवीर उठतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतर बघतो। महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं। हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे, आमचं शासन आहे। खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का? महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालतंय का? आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढं करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवत आहे। जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी रवी ढोंबळे माझ्यासोबत आहेत। रवी, एकूणच आपण ही स्थिती पाहतो आहोत, कशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण पुढे आलं, आत्ताची स्थिती काय आहे? अगदी बरोबर आहे प्रकाश सर। आपण पाहायला गेलं तर प्रशांत कोरणकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करून गेम्स लेण्याचा विकृत लेण्याचे समर्थन केलं होतं आणि या विरोधात सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहे। प्रशांत कोरणकर यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे। प्रशांत, नक्कीच एकूणच आता या पुढे संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीनं या संपूर्ण गोष्टीवर पाऊल उचलेल असं वाटतंय? कारण एकूणच संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत। एकूणच पुढचं पाऊल कसं असणार आहे? नक्कीच प्रशांत कोरणकर यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला आणि त्यांची धिंड काढणाऱ्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीने 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फोन क्लिपची चौकशी करून प्रशांत कोरणकर याच्यावर कठोर कारवाई करावी, खुलासा करावा अशीही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले। अन्यथा तीव्र आंदोलन करू असाही इशारा देण्यात आला आहे। नक्कीच धन्यवाद रवी, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।